गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आमचा दिवस गेला रडण्यात. देवा रे देवा, हे रडणं आहे की काय आहे? खूपच रडला आज. म्हणजे सकाळी उठल्यापासून तो रडतोच आहे. सकाळी उठला 5:30ला, परत दूध वगैरे पिला आणि झोपून गेला. तो उठल्यानंतर त्यानंतर 8 वाजता तोपर्यंत माझा टिफिन वगैरे झाला. पण 8ला जेव्हा उठला ना, मी नाश्ता बनवत होते तेव्हाही तो खूप रडला. मग शेवटी माझ्या गॅस ओट्याजवळ आणली खुर्ची आणि त्याला उभं केलं. तो उभा तर राहिला, पण तेव्हाही तो रडत होता. मग त्याच्या पप्पांनी आणलं त्याला एक चक्कर मारून. मग तो रडला नाश्त्यासाठी. मी त्याला दिलं उपीट खायला. त्याने प्लेट तर अशी घेतली जसं की तो पूर्ण संपवणार की काय, पण त्यातलाही त्यांनी एकही घास खाल्ला नाही. मग परत लागला रडायला. मला तर आज कळतच नव्हतं काय झालं. मग मी त्याच्यासाठी बनवायला घेतले लौकीचे पॅनकेक बनवेपर्यंत पण तो माझ्या कडेवरच होता. म्हणजे एका हाताने काम कसं करायचं हे लहान मुलांच्या आई ज्या असतील ना, त्यांना परफेक्ट जमतं. काय करणार, उपायच नसतो. मग मी बनवले पॅनकेक त्याला खूप आवडले. पॅनकेक मस्त खाल्ले त्याने. पण पॅनकेक खाताच त्याला काय झालं होतं काय माहिती, परत रडला. म्हणजे मला कळतच नव्हतं आज काय झालं आहे. मग त्याला चूप करण्यासाठी मी पाण्यामध्ये त्याला खेळवलं, कारण की काहीच नाही, त्याला खेळणे घेत नव्हता, काहीच नव्हता घेत. माझे भांडे पण झाले आणि त्याचं खेळणं पण झालं. मग आम्ही केली आंघोळ करताना तर आम्ही रडतच नाही, कारण की तिथे पण असतं पाणी तर त्याला अतिशय प्रिय आहे. मग आंघोळ केल्यानंतर ना त्याची तयारी वगैरे करून दिली. तयारी करेपर्यंत शांत होता, परत लागला रडायला. म्हणजे आज तो किती वेळा रडला असेल याचं काही म्हणजे गणितच नाही आहे, काही मोजताच येत नाही. काही झालं की रड आणि खेळणे वगैरे त्याला काही पाहिजे नव्हते, फक्त त्याला पाहिजे होती त्याची आई. मग मी त्याला दिले चिमटे खेळायला. चिमट्यांसोबत तो खेळत होता. म्हटलं चला पूजा करून घ्यावी. पण पूजा असं सुरुवातच करते तर तो आला ना माझ्या मागे तिथेही लागला रडायला. मग मी त्याला पूजा पण कडेवर घेऊनच केली आणि पूजा होतही नाही, तर मी त्याला खाली ठेवलं तर परत लागला रडायला. म्हणजे मला कळतच नव्हतं की आज काय झालं काय, म्हणजे आजचा दिवस काय रडण्याचा निघाला की काय. मग इतकी सहनशक्ती तर नाही आहे, मला आला वैताग. मग मी म्हटलं चला आता याला खाली नेण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. मग मी त्याला घेऊन गेले खाली. मग खाली नेताना बघा, जसं सायकलजवळ जाते नाही तर त्याचं रडणं गायब. म्हणजे खाली आम्ही जेव्हा गेलो ना, तेव्हा कोणी म्हणतही नव्हतं की हा इतका रडला असेल, किंवा मलाही वाटलं की हा खरंच वर रडला. तर मग मी ना 1 तास वर आलीच नाही, खालीच बसून राहिली. वर आणलं आणि झोपून दिलं.